रसिकहो सुप्रभात. हेमंत बर्वे लिखित दाही दिशा या संग्रहातील नवरात्रीनिमित्त आजची कथा त्यांच्या आईवर लिहिलेली. चला तर मग ऐकूयात ती नवदुर्गा. कथावाचन मैत्रेयी. आज न्यूज रीडर अतिशय कोरडेपणाने सांगत होती की चीनबरोबर झालेल्या चकमकीत भारताचे 3 जवान शहीद झाले. लगेच पुढची बातमी होती की पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सलग 4थ्या दिवशी वाढ. माझं मन मला माझ्या पूर्व आयुष्याकडे घेऊन गेलं. तारीख होती 16 नोव्हेंबर 1966 आणि बातमी होती GEI या संस्थेचे कार्यवाह श्री मुकुंद दामोदर बर्वे यांचा 13 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू. मागे पत्नी, 2 मुलं आणि 2 मुली असा परिवार. संपलं. पण खरंच हे संपतं का हो? तो दिवाळीचा पाडवा होता. त्याच दिवशी माझ्या वडिलांचा म्हणजे आमच्या नानांचा अकल्पित मृत्यू झाला. वय फक्त 48 वर्ष. एक हसतं खेळतं कुटुंब काळोखात लोटलं गेलं. आम्ही 4 भावंड. नाना गेले तेव्हा माझा मोठा भाऊ 19 वर्षांचा, म्हणजे साधारण इंजिनिअरिंगच्या 2nd इयरला. ताई 11वीत, माई 10वीत आणि मी 5वीत होतो. आणि आईचं वय फक्त 37 वर्ष. तो दिवस मला अजूनही आठवतोय. नानांचा लोकसंग्रह अफाट होता. प्रत्येकजण माझ्या मोठ्या भावाला सांगत होतं की काळजी घे, आता ही सर्व जबाबदारी तुझी आहे, तूच सर्वांचा आधार आहेस. कोणत्याही क्षणी काहीही मदत लागली तर आम्हाला निःसंकोचपणे सांग हं. आणि बरेच सल्ले. असं होता होता शेवटी रात्रीचे 12 वाजले आणि आमच्या पुढच्या खोलीत फक्त आम्ही 5 जण उरलो. आई आणि आम्ही 4. आणि सोबतीला संपूर्ण अंधार. आणि पुढे काय याचं उत्तर माहिती नसलेला एक मोठा यक्षप्रश्न. सख्खे काका भेटून गेले आणि स्वतःला सावरा असा मोठा सल्ला देऊन गेले. काही नातेवाईकांनी आता मुलींची लग्न उरकून टाका असाही सल्ला दिला. माझी आई शाळेत नोकरी करायची. आईचं लग्न झालं तेव्हा आई 9वीत होती. पुढे आम्ही 4 मुलं झाल्यावर आईनं मॅट्रिकची परीक्षा दिली. नंतर आई आधी STC झाली आणि नंतर BA झाली. तेव्हा आईला छबिलदास प्रायमरी शाळेतून कुर्ला हायस्कूलमध्ये बदली मिळाली. नाना गेले तेव्हा आईला 165 रुपये पगार होता. मग हळूहळू आम्ही एकमेकांच्या आधारानं पुढं जाऊ लागलो. त्या एका प्रसंगाने एका क्षणात दादांची तरुणाई, बहिणीचं अवखळ हसणं, माझं बालपण आमच्यापासून कोसो मैल दूर गेलं आणि आईच्या सुंदर चेहऱ्यावर कायमस्वरूपी कारुण्य वास्तवाला आलं. सुरुवातीचा काळ खूपच कठीण गेला. नेहमी नाही, पण काही वेळा रात्री जेवायच्या वेळी आम्ही फक्त चहा पाव खाऊन झोपल्याचं मला आठवतंय. एक दिवस आईनं एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे सर्व मुलांना खूप शिकवायचा, सर्वांना भरपूर शिक्षण द्यायचा. त्यासाठी आई सकाळच्या अधिवेशनानंतर अर्धा वेळ परत शाळेत शिकवायची. घरी आल्यावर परत गणिताच्या शिकवण्या घ्यायची. पहिली काही वर्ष तर ती नाईट स्कूलला पण शिकवायला जायची. आमच्या समर्थनगर सोसायटीमधील कुलकर्णी काका यांची त्या नोकरीसाठी म्हणजे नाईट स्कूलच्या नोकरीसाठी आम्हाला मदत झाली. आईने आमच्या घरात काही अलिखित प्रोटोकॉल्स, नियम घालून दिलेले होते. शेजाऱ्यांच्या घरी जायचं नाही. कुणीही कुणाबरोबरही बरोबरी म्हणजे कंपॅरिझन करायची नाही. काहीही झालं तरी शेजाऱ्यांच्या घरी वस्तू मागायला जायचं नाही. घरात जे असेल त्यातच भागवायचं. उधारी कायमस्वरूपी बंद. अभ्यासात कमी मार्क मिळणे ही फार मोठी घोडचूक होती. उगाच रात्री बेरात्री घराबाहेर राहायचं नाही. त्यासाठी गच्चीवर झोपणं, रात्री उगाच मित्रांबरोबर फिरणं एकदम वर्ज्य.
एकदा 9वीच्या परीक्षेत मला गणितात 100पैकी 52 मार्क मिळाले होते. मी तेव्हा छबिलदास बॉईज हायस्कूलमध्ये शिकत होतो. वर्गातील सर्वांनाच पेपर कठीण गेला होता. वर्गातील सुहास साठे, अतुल कर्वे, सतीश केतकर या सर्व हुशार मुलांना पण कमी मार्क मिळाले होते. मी घरी आलो. आईनं मला विचारलं की पेपर कसा होता. तेव्हा पेपर अतिशय कठीण होता असं मी सांगितलं. ती फक्त हसली आणि म्हणाली की GEIच्या सर्व शाळांसाठी तिनंच तो पेपर सेट केलेला होता. पण मित्रमैत्रिणींनो, माझ्या आईनं स्वतः पेपर सेट केलेला असूनसुद्धा तिनं मला ती गोष्ट अजिबात कधीही कळू दिली नव्हती. पेपर अवघड होता, शिकवलेल्या पोर्शनच्या बाहेरची गणितं होती, सर्वांनाच पेपरमध्ये असेच मार्क मिळाले, अशा प्रकारच्या आणि यातल्या कुठल्याही सबबी यानं तिचं समाधान अजिबात झालं नाही. नंतर रोज 25 गणितं करण्याचा व्हेटो मात्र माझ्यावर लादण्यात आला. शाळेत देखील आई गणित आणि भूगोल हेच विषय शिकवायची. वर्गात कुठेही आरडाओरडा नाही, गडबड नाही, गोंधळ नाही. एव्हरीथिंग वॉज ॲब्सोल्युटली सिरियस. माझी बहीण न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये नोकरी करायची. तिचं लग्न होऊन तिला आमची गोड क्षमा पण झाली होती. आता काय सर्व छान चाललं आहे असं वाटण्याची ती वेळ. पण एक दिवस आई तिच्या ऑफिसमध्ये तिला भेटायला गेली होती. माईनं, माझ्या मोठ्या बहिणीनं सहजच विचारलं की काय गं, इकडे चर्चगेटला कुठे आलीस. तेव्हा आई म्हणाली की MAचा फॉर्म भरण्यासाठी आली आहे. झालं. माई जी काही खडबडून जागी झाली त्यापासून स्फूर्ती घेऊन माईनं पुढील अनेक परीक्षा दिल्या आणि आता ती न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून पद भूषवित आहे. माई खूपच हुशार होती. तिला BScला फर्स्ट क्लास मिळाला होता. म्हणूनच तिला न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये जॉब मिळाला. दादा इंजिनियर झाला. त्याला गरवारे प्लॅस्टिक कंपनीमध्ये नोकरी मिळाली. ताई बॉम्बे युनिव्हर्सिटी कलिना येथून फार्मसिस्ट झाली. तिलाही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळाला. त्यावेळेला BSc बॉटनी युनिव्हर्सिटीमध्ये केवळ 103 लोकांना फर्स्ट क्लास मिळाला होता. ताई त्यातली एक होती. मला VJTIमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली आणि मी इंजिनियर झालो. आम्हा सर्वांसाठी आई एखाद्या दीपस्तंभासारखी अविरत, ठाम आणि खंबीर उभी होती. मी शेंडेफळ म्हणून मला आई नेहमी सांगायची, हेमंत, तुला मी आयुष्यभर पुरणार नाही. तुझं आयुष्य तुलाच उभं करायचं आहे. शिकलास तर पुढे जाशील आणि आयुष्य घडेल. नाहीतर तुझी प्रकृती चांगली दणकट आहे. तेव्हा हमालीशिवाय काही पर्याय उरणार नाही तुला. बघ, विचार कर आत्ताच. तिनं कधीही जवळ घेऊन माझा बबडू, माझा बंडू ग असं म्हटल्याचं मला आठवत नाही. पण व्यवहारात कसं उभं राहायचं याचं उत्कृष्ट सम्यक ज्ञान आम्हा सर्व भावंडांना तिच्यामुळंच मिळालं. आमच्याकडे मनुष्यबळ किंवा नुसता घोळ या दोन्हींचा अभाव होता. मी 7वीत होतो आणि माझ्या ताईचं लग्न ठरलं. तेव्हा आईनं मोठ्या विश्वासानं माझ्याजवळ 2,000 रुपये आचारी भावे यांना देण्यासाठी आणि लग्नाचं काही सामान आणण्यासाठी दिले होते. आणि मित्रमैत्रिणींनो, ते साल होतं 1971 आणि सोन्याचा भाव होता 400 रुपये 10 ग्रॅम. म्हणजे आजच्या हिशोबाने केला हिशोब तर जवळजवळ 2.5 लाख रुपये झाले असते. पण आपला मुलगा हे नक्की करेल असा तिचा त्यावेळेलाही विश्वास होता. कालांतराने पुढे दोन्ही बहिणींची लग्न मनासारखी झाली. तेव्हासुद्धा काही लोक म्हणत की बघा, वडील नाहीत तरी यांची लग्न कशी ठरतात ते, अगदी पटपट. नाहीतर आम्ही कितीही जोडे झिजवले तरी काही ठरत नाहीत आमच्या पोरांची लग्न. पण या कुणालाही माझ्या बहिणींची हुशारी, मेहनत, देखणे पण दिसलं नाही कधी. किंवा आमच्या सर्वांमागे उभी असलेली आई दिसली नाही. आम्हाला वडील नाहीत म्हणजे आम्ही सतत मान खाली घालूनच राहिलं पाहिजे हीच अपेक्षा. पण आईमुळेच आम्हाला ताठ मानेनं जगता आलं. मला असं वाटतं की शारीरिक पंगुत्वावर मात करण्यासाठी जसं अथक परिश्रम, प्रयत्न करावे लागतात, तसंच मानसिक नकारात्मक पंगुत्व आपल्यामध्ये येऊ नये म्हणून सतत प्रयत्न करावे लागतात.
आणि आईमुळेच आम्हा सर्व भावंडांना, कुटुंबाला स्वाभिमानाने जगण्याचा तो आत्मविश्वास मिळाला, सकारात्मकता मिळाली. आज मात्र आमच्या पिढीनं आणि आमच्या पुढच्या पिढीनंही सुख, समृद्धी, यश या सर्व सीमा पार केल्या आहेत आणि एक आनंदी, वैभवशाली जीवन आम्ही सर्वजण जगत आहोत. आता मात्र सर्व ओघळलेले मोती एकत्र आलेत आणि एक सुंदर अलंकार तयार झाला आहे. पण मित्रांनो, हे सगळं होण्यासाठी 20 वर्षांचा काळ जावा लागला. सुदैवानं आम्हाला आमच्या आईचा खंबीर आणि आश्वासक आधार मिळाला. पण विचार केला की वाटतं आई नसती तर, किंवा एखाद्याला अशी सपोर्ट सिस्टीम मिळाली नसती तर आयुष्य दोर तुटलेल्या पतंगासारखं झालं असतं. जेव्हा जेव्हा असे शूरवीर किंवा खंबीर माणसं निघून जातात तेव्हा हा 20-25 वर्षांचा हिशोब कुणाकडेही नसतो. केवळ या माऊलीमुळंच त्या संपूर्ण कालखंडामध्ये आणि नंतर देखील आमच्या धमन्यातून आत्मविश्वासाचं, कर्तृत्वाचं, यशाला गवसणी घालणारं रक्तच वाहत राहिलं. कोणत्याही प्रसंगी पाठीचा कणा ताठ कसा ठेवावा हे शिक्षण देखील तिच्यामुळंच आम्हाला मिळालं. ती नेहमी सांगायची, रादर तिच्या आयुष्याचं हे तत्त्व होतं की लोकांचं काही घ्यायचं नाही आणि आपला हक्क कधीच सोडायचा नाही. जशी एखादी घार पंख पसरून आपल्या पिलांना संरक्षण देण्यासाठी अधिकाधिक उंच उडत राहते, अगदी तसंच या माऊलीनं जगातील दृश्य अदृश्य शक्तींपासून आमचं नेहमी रक्षण केलं. एक गोष्ट मात्र माझ्या मनाला कायम चटका लावून गेली आणि ती म्हणजे तिचं ऋण कणभरसुद्धा आम्ही फेडू शकलो नाही. कारण वयाच्या फक्त 61व्या वर्षी ही माऊली आम्हा सर्वांना उंच उंच सुरक्षित जागी ठेवून निघून गेली. जर कुठं पुनर्जन्म असेल तर आमच्याकडून सेवा करून घेण्यासाठी तरी तिनं आमच्या आयुष्यात यावं हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना. माझी चुकलेली गणितं दुरुस्त करण्यासाठी तरी आई तू परत ये गं. एकेरी पालकत्व निभावताना आयुष्याच्या 24 वर्षांच्या कालावधीत आम्ही आईची, नवदुर्गेची, शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री ही सर्व रूपं प्रत्यक्षात अनुभवली. आणि म्हणूनच आज नवरात्रीनिमित्त माझ्या या आदिमातेला आम्हा सर्व भावंडांतर्फे कोटी कोटी साष्टांग नमस्कार. रसिक हो, आजचा व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही तुमचे अभिप्राय आणि अनुभव कळवण्यासाठी हेमंत बर्वे सरांना 9892360847 या क्रमांकावर संपर्क करू शकता. तुम्ही तुमचे नातेवाईक, आप्तस्वकीय आणि मित्रमैत्रिणी यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे. हेमंत बर्वे या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या सोमवारी 10 दिशातील अशाच एका खजिन्यासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी, शांती, तृप्ती सगळ्या येतीलच आपल्या दारी. धन्यवाद.